नाही, खरं म्हणजे संपूर्णपणे बजेट जर आपण पाहिलं आणि बजेट नंतर सुद्धा पुरवणी बजेटच्या माध्यमातून अनेक म्हणजे मोठ्या प्रमाणावर निधी हे पुन्हा पुन्हा मागितलं गेलं आहे आणि तो लाखो कोटीच्या याच्यामध्ये जाऊन पोहोचले. प्रचंड कर्जाचा डोंगर राज्यावर झालेला आहे. शेवटी तो लोकांवर झालेला आहे. यामध्ये निधी वाटप असेल, निधीचा विनियोग असेल, या बाबतीत पूर्णपणे आज मला बेशिस्त वाटते. वस्तुस्थितीमध्ये बेशिस्त असते. खरं म्हणजे अर्थसंकल्प किंवा लोकांची अनुदानं आज संजय निराधारांचे पैसे मिळायला तयार नाहीत आणि बाकी ठिकाणी मात्र बरेच उधळपट्टी चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. अत्यंत असमतोल आहे निधीच्या वाटपामध्ये. विरोधक आमदार त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्याचं काम झालेलं आहे. प्रत्येक आमदारामध्ये फरक केला गेलेला आहे. हे कधीही नव्हतं. वर्षानुवर्ष मी पाहतो आहे. कधी ही चर्चा सुद्धा नव्हती. पण दुर्दैवानं आज राज्यामध्ये ती दिसते आहे आणि त्यामुळे ठीक आहे, आम्ही तर विरोध म्हणजे आमची कायम मांडणी केली आम्ही की या चुकीच्या पद्धतीनं हे सगळं होतं आहे. निधीचा वाटपाच्या बाबतीत अत्यंत बेशिस्त आहे, हे आम्ही कायम मांडलेलं आहे. आता मात्र त्यांच्या महायुतीमध्येच हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो आहे, संघर्ष निर्माण झालेला दिसतो आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा मारामारी निधी करता चाललेली दिसते आहे. हे तर महायुतीचं आजचं चित्र आहे, ही वस्तुस्थिती आहे. खरं आहे का, दुधाच्या प्रश्नामध्ये दूध उत्पादन करणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते, खूप कष्टाची असते. एक लिटर दूध निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. असं असताना तिला मिळणारा भाव अत्यंत तुटपुंजा मिळतो आहे. याला कारण असं आहे की याच्यामध्ये पावडरची निर्यात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. पावडर जर निर्यात झाली तर दुधाचे भाव टिकत असतात, ही परिस्थिती आहे. आपण श्वेतक्रांती केली, पण त्या श्वेतक्रांतीचा उपयोग त्या शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला झाला पाहिजे, या दृष्टीनं विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्यावेळेस अडचण येते त्या त्यावेळेस सरकारने आतापर्यंत मदत केली. असं असताना मात्र केंद्राकडून दुधाची पावडर आयात केली जात असेल तर आणखी प्रश्न नवे निर्माण होणार आहे. ते झालेले आहेत. समजत 35 रुपये बाजार देण्याकरता 5 रुपये अनुदान तुम्ही देणार असाल तरी 30 रुपये तो दूध संघ कसा देणार? त्याच्याकरता त्याचा जो काय कशा पद्धतीनं ते उभं करणार ते पैसे? ही अडचण झालेली निर्माण. तो 25-27च्या वर देऊ शकत नाही अशी अवस्था आहे. यांनी 30 रुपये दिलेच पाहिजे असा प्रत्येक लिटरला तो दूध संघ तरी कुठून पैसे देणार 30 रुपये? ह्या अडचणी आहे. ह्या ज्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत, वस्तुस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती सरकारनं समजून घेतली पाहिजे आणि मग मार्ग काढला पाहिजे. दुर्दैवानं ती परिस्थिती दिसत नाही. खरे मिटकरींनी आरोप केलाय, पालकमंत्री अकोला चे पालकमंत्री आहे, ते आपलेच पालकमंत्री तिकडे पालकमंत्री आहे, परंतु त्यांना वेळ मिळत नाही कारण इकडे खूप काम स्वतःच्या मतदारसंघात आणि त्या शेजारच्या गावांमध्येच त्यांना असल्यामुळं त्यांना वेळ मिळत नाही. मिटकरींनी समजून घ्यावं. मुंबईमध्ये मान्सून पूर्व खूप तयारी करावं लागत असते सगळं, कारण पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं, नाही तर मुंबई पूर्णपणे जाम होऊन जात असते. दुर्दैवानं एवढा मोठा खर्च झाल्यानंतर सुद्धा आजची परिस्थिती मुंबईची अवघड झालेली आहे, इतर शहरांची अवघड झालेली आहे. रस्त्यांचे प्रश्न आज आपण जर पाहिलं तर मुंबईपासून नाशिकला येण्याकरता आता 6-7 तासापेक्षा जास्त टाइम लागतोय. तीच अवस्था पुण्याकडून कोल्हापूरला जाताना आहे. पूर्ण रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि याकडं सरकार म्हणून बिलकुल लक्ष नाही. म्हणजे मुंबई जाम आहे, पुणे जाम आहे, रस्ते जाम आहे, हे सरकारनं सगळ्यांना जाम केलंय एवढाच अर्थ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.